एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला दरी, काळा कुट्ट अंधार, हातात साधा बिस्किटचा पुडा नाही की पाण्याची बाटली नाही। मागच्या बाजूला नजर जाईल तिथपर्यंत जागच्या जागी थांबलेल्या गाड्या, पुढच्या बाजूला नजर जाईल तिथपर्यंत जागच्या जागी थांबलेल्या गाड्या। तास दोन तास नाही, हजारो लोकांनी पोराबाळांसह या परिस्थितीमध्ये अवघी रात्र काढली। तब्बल 24 तास ही परिस्थिती होती। महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या, सगळ्यात जास्त रहदारीच्या, सगळ्यात जास्त टोल आकारणी होणाऱ्या एक्सप्रेसवेवर, मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या एक्सप्रेसवेवर लाखो प्रवाशांवर ही वेळ आणली ती एका अपघातानं आणि त्या अपघातानंतर झालेल्या गॅस गळतीनं। घाटाचा रस्ता, तीव्र उतार, कठीण चढ आणि त्यातच सगळ्या लेनमध्ये चालणारी अवजड वाहनं, यामुळे या एक्सप्रेसवेवर तसाही एक्सप्रेसवेचा फील अगदी अभावानंच येतो। दर शनिवार रविवारी या एक्सप्रेसवेवर बैलगाडीच्या गतीनं पुढे सरकणाऱ्या गाड्या हे सुद्धा आता आपल्याला नेहमीचंच झाले। इथल्या अपघातांमध्ये जाणारे जीव ही आता नित्याची म्हणावी अशी बाब झाली आहे। पण एक्सप्रेसवेवरच्या कालच्या अपघातानं परिस्थिती याहीपेक्षा जास्त चिंताजनक झाली आहे याची जाणीव आपल्याला करून दिली आहे। काल झालेल्या अपघातानंतर धोका टाळण्याच्या दृष्टीनं मार्गिका बंद करावी लागली आणि मग प्रचंड ट्रॅफिक झालं, अगदी 20-22 किलोमीटर पर्यंत। हे सगळं मान्य, पण तब्बल 24 तास प्रशासनाला हे पूर्ववत करता आलं नाही, हे गंभीर आहे। आणि त्याही पेक्षा गंभीर आहे या सगळ्या बाबतीतली राजकीय नेतृत्वाची बेफिकिरी। आज सकाळपासून कुणी कुणाचा अपमान केला, कुणी कुणावर टीका केली, कोण कुणाला भेटायला गेलं, या सगळ्यावर सगळे राजकीय नेते तावातावानं बोलले। पण यातल्या एकाही सत्ताधारी नेत्याला 24 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांबद्दल बोलावं असं वाटलं नाही। एकाही विरोधी नेत्याला सत्ताधाऱ्यांना याबाबत जाब विचारावासा वाटला नाही। तुमचा वेळ, तुमचं आयुष्य नेत्यांच्या लेखी काय आहे याचा यापेक्षा आणखी काही पुरावा हवा असेल ना, तर अशा आणखी अपघातांची फक्त वाट बघत बसा। मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेसवेवर 24 तासांपेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडी झाली। हजारो प्रवासी आणि ट्रक चालकांचे अतोनात हाल झाले। लोणावळा घाटातील आडोशी बोगद्याच्या प्रवेशाबाहेर प्रोपिलिन गॅस नेणारा टँकर मंगळवारी संध्याकाळी 5च्या सुमाराला उलटला। यामुळे खबरदारी म्हणून मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली। खरं तर यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं वेगवान पावलं उचलणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। अपघात झाला, संपूर्ण मार्गिका बंद झाली, पण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना एक्सप्रेसवेवर येण्यापासून कुणी रोखलं नाही। त्रास म्हणजे आम्हाला जावं लागतं शोधायला, कुठं पाणी हे ते काय आमच्या हालतच जायची। माहिती होतं तर आधी निरोप द्यावा डेपोला की बाबा तिथं पुढे असं झालंय की मग आपली तिथूनच गाडी तुम्ही सोडू नका, पॅसेंजरचा हाल करू नका, हे कळलं पाहिजे ना। तुम्हाला सगळी माहिती असते बाबा कुठं काय झालंय कुठं नाही, ते कळलं पाहिजे। मग हे डेपोतल्या गाड्या सुटल्या नसत्या, मध्येच अडकून बसले ना। ते उद्या पेपर आहेत, उद्यापासून ओरल्स आहेत, मी म्हणून आज निघाले होते पण इथेच अडकले कधीपासून। काय कधी सुटणार काय असं कोणी सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही। पुण्याहून मुंबईकडे निघाल्यावर पहिल्यांदा तळेगाव टोल नाका लागतो। काल रात्रभर इथं कोणतीही उद्घोषणा करण्यात येत नव्हती आणि जेव्हा प्रशासनानं हे सगळं करायला सुरुवात केली तोपर्यंत हजारो वाहनं वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती। अपघात स्थळापासून 20 ते 22 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। हजारो प्रवाशांना रात्र एक्सप्रेसवेवरच काढावी लागली। न खाण्यापिण्याची सोय, न शौचालयाची सोय। कित्येक लोकांची मुंबईतली कामं हुकली, अनेकांचे नियोजित विमान प्रवास चुकले, हजारो व्यापारी आणि वाहतूकदारांचं प्रचंड नुकसान झालं, कोट्यवधी रुपयांचं इंधन वाया गेलं आणि गाडीतलं इंधन संपण्याची भीती असल्यामुळं वाहन चालकांचे प्राण कंठाशी आले। पण आपल्या यंत्रणा बहुधा या सगळ्याचा विचारच करत नाहीत। एक्सप्रेसवे बांधून दिलाय, तो वापरताना तुम्हीच तुमची काळजी घ्या, टोल तेवढा आम्हाला द्या, अशीच जणू काही प्रशासनाची भूमिका आहे। आणि म्हणूनच इतकी अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्यावर सुद्धा काही बदलेल, सुधारणा होतील याची सुतराम शक्यता नाहीये। कारण जोपर्यंत आपल्याकडे प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार नाही तोपर्यंत हे आणि असंच होत राहणार। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।